तर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री ही सगळी चर्चा सुरू आहे। काही नेते मंडळी पण दिसतात आपल्याला मागे। काय आहे? काय चाललंय? बरं आहे सर। तयारी झाली का पूर्ण? हो, आमचा जे मतलब बिझनेसमॅन आहे माझ्याकडे जे कटआउट वगैरे झेंडे उपरणा टोप्या हा निवडणूक साठी ते पॅक आहे सर। आचारसंहिता आहे सर। हो ना। काय कोण उमेदवार आहे? उमेदवार काय जबरदस्ती साहेब आहे। तुम्ही उमेदवार आहे का? कोणत्या पक्षाचे? नहीं अभी वो फाइनल नहीं हुआ। पर पक्ष असेल ना कोणता तरी? नहीं अभी बोल दिए दिल की बात अभी। नहीं बात हुई? नहीं अभी नहीं हुआ। आज शाम में हो जाएगा, फाइनल हो जाएगा। इम्तियाज भाई आए क्या बिहार से? नहीं इम्तियाज में तो बिहार में हो ना। हाँ तो फिर नहीं एमआईएम का नहीं है ना, अपना एमआईएम से खड़े नहीं रह रहा। मतलब मुझे लग रहा है तुमने सब तरफ हाथ रखे हुए, जिधर से होगा उधर। क्या है अभी माहौल यहाँ पे? काय प्रश्न आहे लोकांचे की असं वाटतं तुम्हाला की आपण निवडणूक त्यांच्यासाठी लढावी आणि निवडणूक लढताना काय विचारतायत लोक? लोग क्या तरक्की का काम होना, विकास काम होना लोगों को, और बाकी जनता से समझो पूछा हो सबसे अच्छा रहेगा अभी फिलहाल। क्या है? क्या जो जनता का है, समझो जो तरक्की का काम हुआ, विकास का काम रहेगा। यापूर्वी नाही झाले का विकास काम? हो ना, बहुत विकास काम। विकास काम हुए यहाँ पे बहुत पहले भी, और ये सभापति थे, इन्होंने बहुत सारे विकास काम करे हुए। इन्होंने पूरे इनके वार्ड के अलावा दूसरे वार्ड के भी बहुत काम करे हुए, और बहुत विकास काम हुए ही बोल। ही सगळी परिस्थिती आहे फुलंब्री मधली। अनेक लोक आहे इथं, आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया। चहाचं टपरी आहे या ठिकाणी अनेक लोक जमा होतात आणि चर्चा निवडणुकीच्या अनुषंगानेच होतात। सगळे तरुण लोक पोरं आहे। काय तुमचं भाऊ येणार मग आता समजा? 100% यावेळेला 100% काम होणार। फक्त मतदार याद्यात जे घोळ आहे, जे पुरा महाराष्ट्रातले पुरा ऑल इंडिया मध्ये जे मतदार यादी आहेत ते आमच्या फुलंब्रीमध्ये आहे। जे फुलंब्रीकडे किती मतदार? जे फुलंब्रीत मतदार नाहीये ते गावातले म्हणजे तालुक्याच्या बाहेर जे सोडून इकडे मतदार त्याने डबल नाव टाकलेले आहे। कोणी केलंय? आता त्याचे सत्ताधारी पक्ष त्यांचंच काम असते, ज्याच्या त्याच्या पक्षानुसार त्याच्या माणसं 200-300 मतदान वोटिंग फिक्स करायची, डुप्लिकेट मतदान करायचे आणि डुप्लिकेट मतदार निवडून यायचं। लोकशाही या देशात उरलेली नाही सर, लोकशाही संपत चाललेली आहे। आणि हा सगळ्यात मोठा जो पाया आहे मतदानाचा, जो सर्वसामान्यांना तुम्हाला आम्हाला जो भारताच्या संविधानाने जो अधिकार दिला, हे सगळ्यात मोठा धोका चालू आहे भारतामध्ये मतदान। तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला काही पारदर्शकता असेल ना, तर पहिले मतदार आणि दुबार जे मयत नाव आहे ते हटवा। नाव आहे का मतदार? हो आहे किती ना। वेळेस केलं? मी दोनदा केलं सर। एकदा लोकसभेला केलं आणि एकदा विधानसभेला केलं। कुणाला केलं? नाव आता अगोदर डॉक्टर कल्याण काळे साहेबाला केलं, त्याच्यानंतर अवताडेंना केलं होतं। अवताडे कोणत्या पार्टीकडे? काँग्रेसकडून होते। अच्छा, म्हणजे तुम्ही काँग्रेसलाच मतदान करणार? नाही, असं थोडी असतं। आता नगरपंचायत मध्ये स्थानिक लेवलला जे आहेत बघू आता कोण आहे उमेदवार आता? उमेदवार सध्या आमचे ते राजेंद्र भाऊ ठोंबरे शिवसैनिक उद्धव ठाकरे गटाकडून आणि बीजेपी कडून सुहास भाऊ शिरसाट। काय कुणाला लोक निवडून देतील वाटतात? हवा कुणाची? हवा दोघांचंही पारडं जडच आहे। दोघांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात टप होणार आहे। तरी आता बघू काय निर्णय लागतो ते। काय प्रश्न इथल्या लोकांचे? इथं लोकांचे प्रश्न आहे बघा सर, मळ्यातल्या लोकांना जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे। दुसरी गोष्ट छोटे पुलांची गरज आहे। अशा सगळ्या गोष्टींची फार गरज आहे। मामा, गर्दी वाढली की नाही चहाची? गर्दी भरपूर आहे आपल्याकडे, भरपूर आहे। नाही, आता निवडणुकीत कार्यकर्त्याची गर्दी जास्त झाली असेल। धंदा वाढला की नाही? धंदा वाढ कितीला कर्ज देता? आहे 5 रुपयाला आहे। अरे खूप कमी भाव आहे तुमच्याकडे। हा? हो, काय मग इथे चर्चा काय होते सध्या? चर्चा चालू आहे दोन्ही पार्ट्याची। कोणत्या? शिवसेना बी आहे, हा? भाजपची बी नाही, बी आहे। भाजप आणि शिवसेना? मामाचा काही हो की रे हो, मामाचा धंदा वाढलाय। काय नाव आहे? नाम काही लोक अशी असतात की ज्यांना काहीच बोलायचं नसतं, बरोबर ना? काहीच बोलायचं नसतं। ही सगळी फुलंब्री मधली परिस्थिती आहे। 2 गटांमध्ये इथे सामना होण्याची शक्यता आहे। एक म्हणजे उद्धव ठाकरे
ची शिवसेना आणि दुसरी भाजप असं बोललं जातं की फुलंब्रीचं निकाल शेवटपर्यंत कळत नाही, कोण इथून बाजी मारेल, आणि अशीच परिस्थिती सध्या या फुलंब्रीमध्ये आहे. त्यामुळे आता उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. मात्र खरी लढत फुलंब्रीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि कोण बाजी मारतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अनेक मुद्दे देखील फुलंब्रीमध्ये आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ही सगळे मुद्दे घेऊन ही सगळी राजकीय नेता आता रिंगणात उतरणार आहे. मोहसिन शेख, NDTV, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.